Hi guys, welcome back to my channel. So checking in after reaching the location. एवढा आवाज करतात यार आमच्या घरातले. ठीक आहे. सो आम्ही आलेलो आहोत पवनाला. सो पवनाला the reason is it's a family get together. As you know अनन्या. सो अनन्याच्या डॅडचा बर्थडे आम्ही प्लॅन केला आहे सगळ्यांनी. म्हणजे तो पण होता प्लॅनिंगमध्ये पण ठीक आहे आता. तरी ऑलमोस्ट 30-40 पीपल आहे. 30-35 मॅक्स आहेत. आणि वी हॅव बुक्ड अ 5 BHK विला. कारण आम्ही शोधत तर मोठं होतं बट ह्या साईडला नव्हतं एवढे चांगले मिळत. सो वी डिसाइडेड टू गो विथ दिस विला कारण दिस इज ॲक्च्युली व्हेरी नाईस. आणि ॲज युजल बड्डे ज्याचा आहे तो उशिरा आलेला आहे येणार आहे. आणि आम्ही ऑलरेडी लवकर येऊन पोचलो. वी आर द फर्स्ट वन always on time. The villa is super nice. Turf bhi hai guys. आणि this villa is in Pavna. विसरले मी ना, पंचरत्न विला राईट. सो I'll give you tour, क्विक टूर. कारण माहिती आहे सगळे आल्यावर खूप पसारा होणार आहे, घाण होणार आहे, म्हणून मी आधीच टूर देते. लवकर आलेल्या टाईमचा मी उपयोग पूर्णपणे करते. So this is the swimming pool. This is garden area. So यहाँ से विला स्टार्ट होता है. So this is हॉल एरिया. यहाँ पे सबसे बड़ा सोफा है. यहाँ पे हम सब लोग सोएंगे. और द थिंग इज ऊपर नीचे का कुछ सीन नहीं है. यहाँ पे 5 BHK 5 बेडरूम्स एक ही जगह पे है. दिस इज बेडरूम नंबर 1 जहाँ के लाइट्स मैं अभी ऑन करूँगी. So this is bedroom 1. Oh, अनन्या और पायल के लिए खेलने के लिए भी है यहाँ पे. By the way guys, this is my fit. अभी के लिए ट्रैवलिंग वाला फिट. यहाँ पे वॉशरूम है. This. Let's go in room number 2. This is room number 2. यहाँ पे they have turf also. यहाँ पे सिटिंग एरिया जहाँ पे हम गॉसिप करेंगे guys. लोग यहाँ पार्टी करेंगे, हम यहाँ गॉसिप करेंगे. दिस इज रूम नंबर 3. आई थिंक बाहर जाके दिखाना चाहिए. ठीक आहे जाईल मी बाहेर बट भीती वाटते मला. बेडूक होता कारण मग अशी बट डर के आगे चलते गाइस. दिस इज रूम नंबर 3. हियर इज वॉशरूम. पप्पा पूल खेळायला चालू केलं. रूम नंबर 4 इकडे. रूम नंबर 4 एंड दिस इज रूम नंबर 5 जो मुझे बहुत पसंद आई है. एक्जैक्टली कोने में है. इज द मेन थिंग. अरे काही येत नाही हिला पण प्रयत्न करत असते. येताना ती बारकी दे काय बॉल इकडे आहे तुम्हाला फक्त तो. माझ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला ह्याचे ट्युटोरियल्स पण मिळतील गाईज. सबस्क्राईब. तुझा GPay नंबर टाकून द्या, आपण मस्त पैसे कमवू. फायनली ज्यांचा बड्डे आहे ते सर आलेले आहेत आणि त्यांच्या बायको आल्या आल्या पाय घसरून पडलेली आहे आणि तिची पोरगी हसती आहे. काही लाज. हां, सो ही स्टोरी अजून सांगायची. वेट. जे कोणी लोक येणार आहेत आता कॅमेरा क्वालिटीला ॲडजस्ट करावं लागेल कारण माझा फोन चार्जिंगला आणि मी जुन्या फोनमधून शूट करते आहे. सो जे गेस्ट्स येणार आहेत त्यांच्यासाठी वी हॅव डिसाइडेड की आम्ही त्यांना हॅम्पर गिफ्ट करणार आहे. आणि मी आणि अनन्याने खूप असं विचार करून ठरवलेलं आहे आणि एक्झिक्युशन मेन अनन्याने केलं आहे कारण ऑब्व्हियसली आय वॉज इन पुणे. सो दिस इज द हॅम्पर जे आम्ही आलेल्या प्रत्येक फॅमिलीला एक देणार. ह्याच्यातलं काहीतरी हल्लं आता अनन्याकडून नाही द्यायचं, मी हलवलं. सो हे हॅम्पर आम्ही देणार आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवेलच बट ही आयडिया आम्ही दोघींनी मिळून विचार करून डोकं लावून सगळ्यांसाठी ठेवते. खूप हॅम्पर्स आहेत इथे. 10 नाही तर 12 हॅम्पर आहेत जे आम्ही प्रत्येक फॅमिलीला एक देणार आहे. सो मी हॅम्परमध्ये काय ते दाखवते. हल्ला असेल तर ठीक आहे. हे अनन्या फायनली या आम्ही खूप खूप कष्ट घेतलेत या बड्डे मध्ये. मेहनत रंग लाई है या बहुत अच्छे से रंग लाई है. मराठी ब्लॉग खूप येतं का? कष्ट
कष्ट आणि मेहनतीला फळ आलेलं फळ मिळालेलं आहे आम्हाला. फळ आलंय झाडाला. सो इथे थँक्यू नोट आहे की थँक्यू फॉर एक्सेप्टिंग दिस हॅम्पर अँड ऑल. त्याच्यानंतर लेट्स रिव्हील आवर हॅम्पर गाईज. फायनली 1 2 3. सो ह्याच्यामध्ये एक चॉकलेट बार आहे, ह्याच्यामध्ये मटका आहे, त्याच्यामध्ये या पोटलीमध्ये सनफ्लावर सीड्स ॲड केलेत का आम्ही. या डब्यामध्ये बडीशेप आहे. कुठला अत्तर आहे अत्तर गाईज समजून. अँड दिस इज ग्रॅटिट्यूड लेटर. पण हिने एकटीचंच नाव टाकलं इकडे. ChatGPT. गाईज मी पण होते ह्याच्यात, नाव एकटीच टाक. ChatGPT क्या कर दिया? बॅन. जेमिनाई आहे. तनिषाकडनंच घेणार मी आता सबस्क्रिप्शन जेमिनायचं. तनिषाला मिळू द्या. किती मंडळी. सो दिस इज फायनल आउटकम. हॅम्परचा फायनल लुक आहे, पण जेन्युइनली खूप छान आणि मस्त आहे. गाईज कष्ट करणाऱ्यांचं असं असतं. अरे पिशवीत टाक ना. भाई संध्याकाळी दिस लुक्स डॅम प्रिटी. घ्यायला आम्हाला कामाला जाऊन सगळे भजी खायला गेले गाईज. हाऊसफुल हाऊसफुल. माणसांसारखी ना. हे प्रवीणाताई तू घरी नाही, तू जा तुझी कामं कर. ज्याचा बर्थडे तो असा का फिरतोय? मी सगळं घेते त्याचं. पडली पडली. तुमचा नवरा असा का फिरतो? तुमचा नवरा असा का फिरतोय? बर्थडे ना त्याचा. दुसरा नंबर डायव्हर्ट केलं. जाऊ दे, तिला खाऊ दे गाईस. तिचा गुडघ्याला म्हणजे इथे लागलं, तिच्या खालच्या डोक्याला लागलंय. तिला जेवू दे बिचारीला. आम्ही कॉर्न भजी खातो. मामा हिचं लग्न कधी होणार आहे? टाइम म्हणजे होणार. म्हणजे होणार आहे. सॉरी हिचा फ्युचर नवरा. आत्ताच माफी मागतोय. वी आर रिअली सॉरी. काय पप्पा मांजर. पप्पा तुम्हाला मांजर बोलली. भजी ना घेतली ना मी. ती काय नाही करणार आहे. तिला सांगितलं पाहायला काय. तिचं पोट भरलेलं आहे. सोबत बसता तिथे आहे. स्कूलमध्ये जायचं होतं ना त्यांना, थंडी वाजते. नाही मला ब्लॉग मधला पहिला अपिअरन्स. काय बोल. गुंगा बेरा. काय काय गुंगा बेरा डोका पण नाही. बोल तसं आमचं मांजर आहे म्हणून हिने रूट चेंज केलाय. दीदी वास आलाय. अरे 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 बामा प्रेम जागृत झालंय भाजीबद्दल. मी पडली कमी तुम्हाला. तिला जास्त इथे बर्थडे प्रिपरेशन चालू झालेत. ते सगळं ठीक आहे, पण मी हे का लावलंय? ऊन गेलं आणि डोक्याला ऊन नव्हतं लागत. काहीच आल्यापासून त्या टेबलच्या इथेच हल्लीच नाहीये. ठुमक ठुमक जानिया माई येते ना. काय 51 दिवे झाली प्रिपरेशन. कामाचे फक्त आम्हीच दोघी आहे. 1 आणि 2 आणि बिनकामाचे. आणि ही बिनकामाची 2. ही टर्फवर खेळायला गेली होती. मी इथे कामं करते. इथे फक्त मी कामं करते मगासपासून. हा तू पण बापरे. 51 बर्थडेसाठी 51 पदार्थ. शेफ कोण आहे? शेफ. प्रत्येक गोष्ट घरी बनवलेली आहे. शेफ ऑलरेडी दाखवलाय मी तुम्हाला. आणि हे 51 ताट.
51 दिवाण एकदम परफेक्ट अस्थेटिक्स किती डिफरंट आहेत आमच्या घरातल्यांच्या. बट दिस इज द बेस्ट थिंग, बेस्ट आयडिया. असं खूप आधी असं लावून ठेवायचं नसतं रे, काय क्रिएटिव्ह आजी. जरा बघा बाकी एकदम स्टायलिश होते, थोडी शूटिंग करतात. स्टायलिश आजी आमची, स्टायलिश आजी ही आहे ना माझी. येस. बनवून हात त्याने. हाय रूम. थँक्यू. टिपिकल गर्ल्स रूम. अरे अरे काही चालण्याचा पसारा आणि पायलचा पसारा. आणि सगळ्यात छान कोण दिसतंय माहिती का? मी म्हणणार होते हिची भाची म्हणजे मी. गाईज नवऱ्याचा बड्डे पण ड्रेस हिने नवीन घेतला आणि बड्डे बॉयने जुनाच घातला आणि या बहिणी आज बँड वाजवणार आहेत. आणि आम्ही तिघी आमची किती वेगळे अस्थेटिक्स आहेत बापरे. फक्त फोटो काढताना शांतता होती. फायनली आम्ही तयार झालेलो आहोत. मला दाखव. आणि बॉईज आवरतच नाहीत. फिट चेक, फिट चेक. पायल काकडे फिट चेक, फिट चेक. वाव. अनन्याचं सेलिब्रेशन आहे, तिला क्राऊन मिळाला त्यासाठी. एनी व्ह्यूज ऑन अनन्या सेलिब्रेशन? अनन्याचं सेलिब्रेशन सध्यासाठी टेम्पररी येणारे माणूस. टेम्पररी माणूस. काय प्रश्न आहे तुझा? हिला कशाला अरे त्याचा बड्डे आहे. आमची ओजी सपोर्टर, सबकी फेवरेट पायल काकडे. प्रेम गाईस प्रेम. अरे भाऊ लोक आहेत तुम्ही? आहात तुम्ही? आम्हाला आता कळलं. विश फॉर युअर डॅडी. I just want him to be happy and healthy. ओके. वन विश फॉर युअर हजबंड ऑन हिज बर्थडे. खूपच सिम्पल होतं. वन विश फॉर रणजित मामा ऑन हिज बर्थडे. Happy birthday to you. बास ना, तुझा संपला टाइम आता. काकासाठी एक विश बोल बर्थडेसाठी. काय माहिती नाही माहिती? अरे अरे म्हणून शाळेत जायचं. रणजित मामासाठी एक बर्थडे विश. काय नाही, पोरगी आणून हो गाई, त्याचं लग्न करायचं. सेम चल बोल पटकन. सेम काय बोल. रणजित मामासाठी बर्थडे बर्थडे फायनली बोल पुढे. बस रणजित मामासाठी एक बर्थडे विश. हॅपी बर्थडे रंजू. ती अस्थेटिक डेकोरेशन केलं तरी हे कॉमन आहे सगळीकडे. हॅपी बर्थडे असं नाही. आरोग्य संपन्न हॅपी बर्थडे रणजित.
केकच्या ऐवजी आम्ही कपकेकचा 51 करायचा ठरवला आहे. 51 कपकेक्स आम्ही ऑर्डर केले होते, पण 51 बनायला एवढंच लागलं. खेळच नाही. 51 लाडूची माळ. 51 लाडू किती लाडू अरे हे विसरले होते मी बड्डेला, हे पण असतं. हात जोड हात जोड हात जोड हात जोड. सगळे गिफ्ट गोळा कर, नंतर हळूच मला कॅश आणून दे. 10:45ला आम्ही स्टार्टर्स खातोय. इथे अर्धी लोक आहेत, इथे अर्धी लोक आहेत. Finally guys, sorry Anand. Most awaited thing is going to happen now. आता आम्ही सगळ्यांना हॅम्पर्स देणार आहे. लेट्स सी ते आत्ता बघतील त्यांचे रिॲक्शन्स काय असतील. Don't. Okay? मी काही शूट नाही केलं आहे ते बड्डेवाल्या सीन नंतर, कारण मग लोक खाण्यातच बिझी होते, मग स्टार्टर्स खाण्यात बिझी होते, जेवण करण्यात बिझी होते. आमच्या फंक्शन्समध्ये जे जास्तीत जास्त लक्ष किंवा भार ह्याच्यावरच असतं. इट्स टिपिकल इंडियन फॅमिलीज. त्याच्यानंतर आत्ता वाजले, कोण आलं? आत्ता वाजलेत 11:56. अजून जेवण चालू आहेत लोकांच्या. एवढंच ते सांगायला, कारण काय झालंच नाही आहे. खूप प्लॅन केलं होतं. अनॅस्थेटिक. सॉरी गाईज, तरी पण सॉरी गाईज. रात्रीचे 2:38 झाले आहेत. सगळ्यांचं इथे डान्स करून झालाय. काही झोपलेत आपापल्या रूममध्ये जाऊन. जस्ट काही गप्पा मारतायत, काहीतरी लोक इकडे गप्पा मारतायत, काहींची तिकडे जरा सेपरेट गप्पा चालू आहेत जो दिसत नाही आहेत, पण आपण प्रयत्न करू बघायचं. तिकडे जो मज्जा केलाय, डान्स एवढा केलाय की आता पाय दुखायला लागलेत. सो आता प्लॅन गप्पा मारायचा आणि नंतर झोपायचं. हां गाईज, मान्य आहे, मी पण मदत केली हॅम्पर बनवण्यात. माझी आयडिया पण होती, पण अन्याय माझ्यासोबतच झालेला आहे, कारण मला बिना थँक्यू लेटरचं हॅम्पर मिळालं आहे, विदाऊट पिशवी, आणि विदाऊट पिशवी पण मिळालं. काय ना रात्री 3:57ला ह्यांना खायची आहे जिलेबी.
छान आहे ही बघ. इट्स 4:19. अर्धे लोक झोपले, अर्धे म्हणजे मोस्टली सगळेच झोपले. आम्ही थोडेसे लोक जागे आहेत जे आतमध्ये गप्पा मारत बसले आहेत. अर्धे लोक ॲज युजल त्यांच्या स्पॉटवर गप्पा मारतात, लाईक अनन्या वगैरे. आणि मी एकटंच बसली आहे जस्ट बिकॉज एवढ्या सोशलायझेशन नंतर थोडंसं माझ्या ब्रेनला पण प्रोसेस करायला वेळ लागतो. तर मी ते एकटी बसली आहे. हे खोटं आहे ॲक्च्युली, पण खरं रिझन हे ते मांजर आहे त्याची मला फार भीती वाटते. कुत्रं पण आहे त्याची पण मला खूप भीती वाटते. त्यामुळे मी इथं बसली. बाकी काय बोल तनिषा प्लीज उशी दे. हा काय खेळत आहे? तो आम्ही आंघोळ केली आहे 1 वाजता. 2 वाजले 2 वाजता हे घड्याळ मागे 2 वाजता आंघोळ केली आम्ही जस्ट. आणि आम्ही तिघींने पण सेम नाही, माझा आणि अन्याचा सेम आहे. हो आम्ही तिघींने सिमिलर कुर्ताज घातले. एक्सक्यूज मी दिशा, मी ऐकलं तू लग्न नाही करणार आहे, घाबरतोय. काहीच ही खूप आग लावून देते लोकांमध्ये. एकदम कोणावर पडली, कोणावर गेली, आग लावून देते लोकांमध्ये. लालपऱ्या एसटी बोलले आम्हाला. होमिओपॅथी गाईज, होमिओपॅथी नो टेलिपॅथी, होमिओपॅथी. रेड गर्ल्स आज नावं 101 पडत आहेत. एसटी बस झाली, ग्रुप फोटो केऑस. अर्धी लोक गेली ग्रुपमधली घरी, पण तरी पण. अरे रडू नको, येते मी. रडत नाही, खुशी. बाय.